चला आता टॉस झालेला आहे. अंपायर मी बनवलेलो आहे. MI आता अंपायर बनली आहे. MI ची पहिली मॅच झाली, पहिली मॅच जिंकली. आता दुसरी मॅच होते CSK वर्सेस पंजाब. बघूया कोण जिंकते आणि MI एक अंपायर आहे. RCB अजून आला नाही, टाइम झाला आलाच नाही अजून RCB. चला ठीक आहे, CSK आणि पंजाबची मॅच जावा. CSK ची बॅटिंग आहे आणि पंजाबची बॉलिंग आहे. कारण की CSK हारलेली त्याच्यामुळे म्हणजे आधीच आता टॉस झालाय त्याच्यामुळे बॅटिंग. चला आता स्टार्ट करूया. पहिला बॉल इनिंग्सचा 4 रन. एक बॉल 4 रन. दुसरा बॉल नो बॉल 5 रन. तुझ्या कोणी 5 रन निवडले? शांत राहा तिकडं उभा, मी बोलतोय. 5 रन 2 बॉल. हा पण एक नो बॉल. फ्री हिट कंटिन्यू. एक बॉल 6 रन. एक धावा करण्याचा प्रयत्न, दुसरा धावायला जाऊ शकतात नाही. दुसऱ्या धावेला नाही जाऊ शकले आणि ह्यावेळीच 7 रन गेलेले आहे. चला किती बॉल झालेले आहेत? 2 बॉल. 2 नो बॉल झाले, 2 बॉल ऑफिशियली झालेत आणि 6 रन ठोकले. आता 7वा रन धावून घेतलेले आहेत. चला तिसरा बॉल टाका. तिसरा बॉल पण नो बॉल झालेला आहे. नो बॉल बोल्ड. नो बॉल. आता फ्री हिट. 2 बॉल 8 रन वर फ्री हिट टाका. 3 बॉल 14 रन झालेले आहेत. 14 रन्स. 3 बॉल 14. पहिल्याच ओव्हरमध्ये 14 रन ठोकलेले आहेत, ते पण फक्त 3च बॉल झालेले आहेत. चला आता चौथा बॉल बघूया आणि चौथा बॉल पण षटकार. चौथा बॉल पण षटकार मारलेला आहे. चला 20 रन झालेले आहेत. मिस झालेला आहे. थोडासा या प्लेअरकडून CSKच्या थोडासा मिस झालाय, नाहीतर लागलेला तर तो 6च होता. चला 5वा बॉल 6. षटकार. चला 26 रन मारलेले आहेत एका ओव्हरमध्ये. दुसरी ओव्हर चालू. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल PBKS टाकतला आहे आणि नो बॉल. डायरेक्ट आला स्टंपवर. नो बॉल. फ्री हिट. पहिलाच बॉल नो बॉल. टच करून धावलेले आहे. 2 धावांची गरज नाही. 2 धावा नाही घेतलेले आहे. आता पंजाबचे 1 ओव्हर 1 बॉल वर 27 रन म्हणजे 27 रन झालेले आहेत. चला 3 बॉल 27. 3 बॉल 27. 1 ओव्हर 3 बॉल 27 वर 1 रन धावलेला आहे. दुसऱ्या रनची गरज. दुसरा रन पण धावलेला आहे. आउट. दोन्ही प्लेयरकडे 2-2 DRS आहे आणि अंपायरकडून आउट दिलेला आहे. बॅट्समॅनला DRS घेण्याचे 15 सेकंद चालू. 15 14 DRS घेतलेला आहे. आता आपण रिप्ले बघूया. DRS कॅमनी बघितले आहे, ते नॉट आउट निघाला आहे. चला आता चौथा बॉल मध्ये 2 रन म्हणजे किती? 27 व 2 29 धावा. 29 धावा. 5 बॉल. लास्ट बॉल वर 6. 35 धाव. छगा मारलेला आहे. हेलिकॉप्टर फिरवलेला आहे. 35 धाव झालेले आहेत आणि 2 ओव्हर कंप्लीट झालेले आहेत. चला आता काय किती धाव?
3 ओव्हर एक बॉल 35. चला 3 ओव्हर दुसरा बॉल खेळा. चेंडू खेळलेला आहे, उडालेला आहे आणि 1 धावाची गरज होती पण माघार घेतली. 3 ओव्हर तिसरा बॉलवर चौकार. त्याच्यामुळे 39 धाव झालेले आहे प्लेयरचे. 3 ओव्हर 5व्या बॉलवर 0 रन. या ओव्हरचा लास्ट बॉल नो बॉल फ्री हिट. लास्ट बॉल वापस वाइड फ्री हिट कंटिन्यूड. लास्ट बॉल हे 1 धावांची गरज. दुसरा धाव घेण्याच्या शक्यतामध्ये दुसरं धाव नाही होऊ शकते. व्हेरी बॅड. पहिला धाव घेतला आहे आणि त्यांच्यामुळे त्यांचे 40 धाव झालेले आहे. चला आता चौथ्या ओव्हरचा पहिला बॉल. हे पहिला बॉल षटकार. चौथ्या ओव्हरचा पहिला बॉल षटकार. त्याच्यामुळे 46 म्हणजे 46 रन झाले. दुसऱ्या बॉलवर 1 धाव 47. तिसरा बॉल चौथ्या ओव्हरचा आणि पहिला 1 रन. 1 रन. त्याच्याने झाले 48. हा 5व्या बॉलला चौका मारून त्यांनी काही कारणामुळे जरा मॅच 2 मिनिटं थांबली म्हणून थांबावं लागलं. चला असू दे. चौथ्या ओव्हरचा तिसरा बॉल आणि सुमेध मानेंचा 50 धाव कंप्लीट झालेले आहे. 52 रन्स बनवले 48 वर चौका मारून. चला चौथा बॉल खेळलेला आहे सुमेध माने आणि 1 रन 53. चला 5वा चेंडू खेळू शकतात का, आउट होऊ शकतात काय माहित नाही. आणि खेळले. षटकार मारायचा प्रयत्न पण नाकाम. आणि हा वाईड 5वा बॉल तर 54 रन झालेले. बॉलर बॉल चेंज करण्याची अपील करतोय. चला आता 5वा चेंडू आणि हा बॉल. आता पंजाबची बॅटिंग. पंजाबला 55चा रन्स. त्यांना 11च्या रन रेटने मेंटेन करावा लागणार. चला पहिला बॉल CSK कडून आणि मारलेला आहे पण 0 भेटला. 0 रन. चला आता दुसरा बॉल वाईड 1 रन. 1 बॉल 1. आज चौथा गेलेला आहे. 2 बॉल 5. 2 बॉल 5 धावा झालेले आहेत. तिसरा बॉल डॉट. थोडासा कॅमेराचा प्रॉब्लेम झालेला. चला चौथा बॉल कट लागलेला आहे पण रन न घेता बॉलरला बॉल दिलेला. 5वा बॉल कट लागला. धावायचा प्रयत्न आणि सुमेध मानेकडून ही मिसफील्ड आहे. चला ओव्हरचा लास्ट बॉल टाकण्यास येत आहे आणि हा 0. या ओव्हरमध्ये फक्तच्या फक्त 7 रन भेटलेले आहे. चला 7 नाही 4च. 4 वर 10 रन कंप्लीट पंजाबचे. चला 2 बॉल 10. 1 ओव्हर 2 बॉल 10.
एक ओव्हर तिसरा बॉल चालू आत नाही मारू शकले. आता एक ओव्हर चौथा बॉल मारतायत का काय करतायत काय माहित नाही आणि नो बॉलवर मारलेला आहे. एक ओव्हरचा पाचवा बॉल, एक ओव्हरचा लास्ट बॉलवर 11 रन झालेले आहेत. 11 रन झालेले आहेत आणि या लास्ट बॉलवर काहीच नाही, 0. अंपायरने बॉल दिलेला आहे. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल, हा पहिलाच बॉल चौकार. वाटतं पंजाबचा वेगळाच प्लॅन आहे. 15 रन मारलेले आहेत. पहिले बॉल चौकार चटकान मारायचे आहे. दुसरा बॉल मिस फिल्डिंगमुळे एक पण रन नाही भेटला. तिसरा बॉल वाईड म्हणजे 2 बॉल 16 रन. 16 रन 3 बॉल 2 ओव्हर. लाईट पण लागलेली आहे. चला मारूया. आता लागला आणि कट लागून आऊट. आऊट आहे. पण काय दिसतंय, बॅट्समॅनला DRS पाहिजे. 15 सेकंड बॅट्समॅनच्या DRS साठी. 15 14. बॅट्समनने DRS घेतलेला आहे. आता DRS मध्ये आपण चेक करूया. अरे हे काय, बॉल तर फाटलेला आहे. ह्याच्यामुळे बाउन्स कमी झालेला आहे. आपण आता नवीन बॉल घेऊया. बॉलर घ्या बॉल आणि टाका बॉल. 16 रन 3 बॉल 2 ओव्हर चालू. वाईड. 17 रन 3 बॉल 2 ओव्हर. टाका चौथा बॉल आणि चौकार. 21 रन. आता 17 बनवून पंजाब पोलीस CS गेला तर खतरा आणि ते बोलून एक धावा घेतलेला आहे. चला आता 4 बॉल 2 ओव्हर 21. 5 बॉल 2 ओव्हर 21. बॉलर हा पण बॉल फोडायचा आहे का? आउट आहे. हे काय, थर्ड अंपायर सांगतोय नो बॉल. बॉलरने बॉल हिथून टाकलेला आहे म्हणून तो नो बॉल देण्यात आलेला आहे. क्रिस्पी आहे. ठीक आहे. ठीक आहे. चला फ्री हिट. पंजाबला 2 चान्स भेटलेले आहेत. तिसरी ओव्हरचा पहिला बॉल हा चौकार नाही. तिसरी ओव्हरचा दुसरा बॉल हा चौकार नाही. 2 बॉल डॉट झालेले आहेत आणि 21 रनवर पंजाब थांबलेली आहे. मिस फिल्डिंग. नॉट आउट. नॉट आउट आहे बॉलर. तो आधीच क्रीजमध्ये पोहोचलेला होता. चला बॉलर बॉलिंग करा. 3 ओव्हर चौथा बॉल 6. नो बॉलवर 6 मारलेला आहे. 3 ओव्हर चौथा बॉल 3 ओव्हर 3 बॉल डायरेक्ट लागला. डायरेक्ट स्टंपवर होता. 3 ओव्हर 3 बॉल 6 मारून 27 रन्स मारलेत आणि नो बॉलचे 28 आणि हा चौकार. 3 ओव्हर 4 बॉल 32. 3 ओव्हर 5 बॉल हात पण चौकार होता आणि हा 36. हा 3 ओव्हरची समाप्ती 0. 4 ओव्हर पहिला बॉल हा एक चौकार भेटणार नाही. 4 ओव्हरचा दुसरा बॉल मिळून 36 रन बनवले आहेत. 4 ओव्हर 4 बॉल लास्ट 2 बॉल राहिलेले आहेत आणि हा 0. चला 37 बॉलमध्ये 11च रन पाहिजे जिंकायला. नो बॉल.
त्याची हाईट खूप उंच गेलेली. क्रिस्टियानो आउट 37 वर 10 रन पाहिजे. क्रिस्टियानो 37 वर 10 रन पाहिजे. तू कोण आपटते? 35 मध्ये 10 धाव. 34 मध्ये 10 रन्स. इझी विन आहे पंजाबला. डेड बॉल 34 रन्स मध्ये 10 रन्स. 34 बॉल मध्ये 10 रन्स. 34 बॉल वर चौकार. 6 रन पाहिजे 33 बॉल मध्ये. आणि एकच विकेट आहे. निघू शकते की नाही हा बॉल आहे. 32 बॉलमध्ये 6 रन. एकच विकेट निघेल की नाही. आणि 31 बॉलमध्ये 6 रन बनवायचे. बॉल 30 बॉलमध्ये 6 रन. एकच विकेट राहिली आहे. आणि कॅच आउट. अपील दाखवत नाही आहे बॉलर, म्हणून ह्याला नॉट आउट दिलं जाऊ शकतं, कारण की अपीलच नाही करत आहे. आउट आहे. आउट जे बॉलरने अपील केली आणि बॅट्समन आउट. त्याने 6 धाव मारले आहेत. आता CSK आणि पंजाब मधून CSK जिंकलेली आहे आणि पंजाब आता खालची बाजू घेत आहे. आता पुढच्या मॅच